डोक्यावरती मध टाकताच कमाल झाली। नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। अगं तुम्ही म्हणाल, अगं प्राजक्ता तू डोक्यावरती मध टाकलं, तू काही पागल वगैरे झाली आहेस का? डोक्यावरती मध टाकलं तर केस एकमेकांना चिटकतील ना? अरे टेन्शन नका घेऊ, मी तुम्हाला अगदी योग्य पद्धत सांगणार आहे। तुम्हाला अगदी मध घेऊन डायरेक्टली डोक्यावरती नाही टाकायचं आहे, अगदी योग्य पद्धत तुम्हाला निवडायची आहे। योग्य पद्धतीने जर केलं तर तुम्हाला रिझल्ट 100% भेटणार आहे। 1 महिन्याचा चॅलेंज आपण इकडे करतो आहे आपल्या केसांना मजबूत बनवण्यासाठी, मौसूद बनवण्यासाठी आणि केसांना सगळ्यात प्रथम म्हणजे पोषण देण्यासाठीचा आपला हा एक मस्त असा कंडिशनर चॅलेंज आहे। 30 दिवसांसाठीचा तुम्ही नक्की करा। मी म्हणतीये म्हणून नका करू, स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःच्या केसांची निगा राखा आणि स्वतः हे चॅलेंज ॲक्सेप्ट करून बघा, तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल। पण हे चॅलेंज ॲक्सेप्ट करण्यासाठी तुम्हाला स्वतःवरती आणि त्या रेमेडीवरती विश्वास ठेवणं तेवढं गरजेचं आहे। मी म्हणते म्हणून करायचं नाही, तर स्वतः विश्वास ठेवायचा आहे। मी जेही गोष्टी तुम्हाला सांगते आहे त्या रेमेडी खरंच आपल्या केसांसाठी युजफुल आहे का, हे माझ्यावर विश्वास ठेवू नका, गुगलवरती टाका। तुम्हाला नक्की गुगलवरती तरी विश्वास असेल आणि मग तुम्ही रेमेडी ट्राय करा। कोणताही साईड इफेक्ट नाही आहे, मी सुद्धा ट्राय करते आणि तुमच्यासोबत शेअरच करत असते। तर आपल्याला लागणार आहे सगळ्यात प्रथम मध। आता मध आपण केसांना डायरेक्ट तसं नाही लावू शकत, त्यामुळे मध हे चिकट असतं आणि आपण जर केसांना लावलं तर ऑब्वियस आपले केस चिकट होतील आणि कुठेतरी ते वॉश करण्यासाठी सुद्धा आपल्याला थोडंसं जास्त किचकट जाईल। त्यामुळे आपण काय करतोय, मधामध्ये अजून काही इन्ग्रेडियंट घालतोय ज्याने सुद्धा आपल्या केसांना भरपूर पोषण मिळणार आहे। आज आपण घरच्या घरी एक कंडिशनर तयार करतोय जे आपल्या केसांना भरपूर असं पोषण देईल। सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे मध। मध तुम्ही 1 ते 2 चमचा घेऊ शकता। आता तुम्हाला माहिती आहे आपलं जे स्काल्प आहे ना, तिथे जास्त इपिथियल सेल्स असतात। इपिथिलियल सेल्स जे असतात त्या काय करत असतात माहिती का, रोमछिद्र आणि डक्ट्सची या पेशींची निर्मिती करत असतं। त्यामुळे आपल्याला जे आहे मध इथे भरपूर ते ओपन करण्यासाठी किंवा त्या पेशींची निर्मिती करण्यासाठी भरपूर मदत करतं। त्यामुळे आपल्याला इकडे मधाचा वापर करायचा आहे। आणि मध काय करतं माहिती आहे, आपल्या केसांची जी निघून गेलेली आर्द्रता असते ती परत आणण्यासुद्धा खूप मदत करतं। आणि कंडिशनरचा वापर काय करतो आपण, मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, कंडिशनर तुम्ही कशासाठी वापरता? मला कमेंटमध्ये नक्की सांगा। कंडिशनरचा वापर आपण यासाठी करत असतो की जी आपली केसांची जी आर्द्रता असते ती परत आणण्यासाठी आपण कंडिशनर म्हणून त्याचा वापर करत असतो। मग आपल्याला आपल्या घरातीलच असे घरगुती इन्ग्रेडियंट्स घ्यायचे आहेत ज्याने की आपल्या केसांची आर्द्रता पुन्हा परत येईल आणि आपल्या केसांना जे आहे ते खोलवर पोषण मिळेल। त्यामुळे मध 1 ते 2 चमचा तुम्हाला इकडे घ्यायचा आहे। जेही प्रमाण घेणार आहात, 1 चमचा घेत आहात तर पूर्ण इन्ग्रेडियंट 1 चम्मच घ्यायचे आहे, 2 चम्मच घेत आहात तर पूर्ण इन्ग्रेडियंट 2 चम्मच तुम्हाला घ्यायचं आहे। आता मध घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे ऑलिव्ह ऑइल। आता ऑलिव्ह ऑइल सुद्धा हे आपल्या केसांना खूप छान कंडिशनिंग करतं, त्यामुळे आपण इकडे ऑलिव्ह ऑइल घेतोय। आता ऑलिव्ह ऑइलचे भरपूर असे प्रकार आहेत। ऑलिव्ह ऑइलचे लाईक व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल आहे, रिफाइंड ऑलिव्ह ऑइल आहे किंवा एक्स्ट्रा व्हर्जिन आहे। त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये पर्टिक्युलरली व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल किंवा एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल घेऊ शकता, जे केसांसाठी चांगलं असतं। सो इकडे मी बेबीसाठी मसाजसाठी ऑलिव्ह ऑइलचा वापर करते, तर मी तेच घेतलं आहे आणि आपल्याला ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला बाकीचे इन्ग्रेडियंट घालायचे आहे। त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कोरफडीचा गर, रॉ असेल घातलं तरी चालेल किंवा माझ्याकडे आता त्याचं जेल आहे त्यामुळे मी ते घालते आहे अर्धा चमचा। त्यानंतर एक व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल तुम्हाला त्यामध्ये घालायची आहे आणि अगदी थोडंसं तुम्हाला लिंबू घालायचं आहे। आता तुम्हाला माहिती असेल कोरफड हे आपल्याला अगदी मॉइश्चराइज करते आपलं केस, स्किनच नाही तर केस सुद्धा खूप छान मॉइश्चराइज करतं। त्यामुळे आपल्याला इकडे कोरफडीचा गर वापरायचा आहे। व्हिटॅमिन ई जी कॅप्सूल असते हिच्यामध्ये जे आहे भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, त्यामुळे आपल्याला त्याचा वापर करायचा आहे। आणि लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं। लिंबू हे आपल्या शरीरासाठीच नाही तर आपल्या केसांसाठी सुद्धा खूप फायदेशीर असतं। जर तुमच्या केसामध्ये कोंडा वगैरे झाला असेल, खपली वगैरे झाली असेल तर ते निघून जाण्यास व्हिटॅमिन ई म्हणजे व्हिटॅमिन सी हे खूप कारबाज आहे आणि व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत म्हणजे लिंबू आहे। त्यामुळे आपण इकडे लिंबाचा वापर करतो आहे। आता तुम्हाला अंघोळीच्या 30 ते 45 मिनिटं अगोदर हा मास्क म्हणूयात किंवा हा कंडिशनिंग तुम्हाला सगळं काही मिक्स करायचं आहे, तुमच्या केसांना लावायचं आहे। भांगोभांग तुम्हाला तुमच्या केसांना लावायचं आहे।
एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमचा जो काही स्काल्प आहे किंवा केसाचे मूळ आहेत ते पहिले बघा थोडंसं की ते ऑइली आहे की ड्राय आहे. जर ड्राय असेल लिंबाचं प्रमाण कमी घ्या, ऑइली असेल तर लिंबाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता किंवा मग मधाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. लिंबाचं प्रमाण तुम्ही तेवढंच ठेवू शकता, पण लिंबाचं प्रमाण जास्त झालं नाही पाहिजे, नाहीतर पांढरे केस होतात. त्यामुळे तुम्ही मधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. ओके, तुम्हाला भांगोभांग ते लावायचं आहे छानपैकी, आणि रात्री वगैरे लावायचं नाही, अंघोळ करायच्या अर्धा तास अगोदर तुम्हाला लावायचं आहे. मस्त तुम्हाला असं थंड छान वाटेल. त्यानंतर 30 मिनिटांनी तुम्हाला तुमचे केस धुवून घ्यायचे आहे. 30 मिनिटांनी केस धुवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकाल जेव्हा तुमचे केस ड्राय व्हायला लागतील तेव्हा खूप छान पद्धतीने तुमचे केस असे तुम्हाला मौसूद वाटतील. ही रेमेडी तुम्हाला 1 महिना ट्राय करायची आहे. हप्त्यामधनं 2दा तुम्हाला ट्राय करायची आहे. तुम्ही बघाल की तुमचा जे काही हेअर लॉस होत होतं ते तर चांगलंच होतंय, पण तुमच्या केसांना हेअर लॉस होत होतं, तर त्यामुळे हेअर ग्रोथ तर चांगली होती. कुठे कुठे हेअर लॉस हा कम्प्लिटली स्टॉप व्हायला लागलेला आहे, पण तुमच्या केसांना भरपूर असं पोषण मिळतंय. म्हणजे तुमचे केस अगदी मुलायम होत आहे. कंडिशनिंग आपण ज्याला म्हणतो, कंडिशनर ज्याचा आपण वापर करतो, की जसं की आपण म्हणतो ना की आपले केस अगदी खूप रुक्ष आहेत आणि खूप असे ड्राय आहेत, त्याचा प्रॉब्लेम तुम्ही कुठेतरी या रेमेडीने जे आहे ते नक्कीच थांबवू शकता. त्यामुळे तुम्हाला महिनाभर हा चॅलेंज स्वतःसाठी घ्यायचा आहे. हप्त्यातून 2दा वापरायचं आहे. ॲप्लिकेशन कसं करायचं सगळं काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जेही आपण इन्ग्रेडियंट्स यामध्ये यूज केलेत त्यामध्ये ऑलिव्ह ऑइलचा वापर आपण केलेला आहे. ऑलिव्ह ऑइल तुमच्याकडे नसेलच तर मग तुम्ही कोकोनट ऑइलचा वापर इकडे करू शकता, पण याला 2च ऑप्शन आहे, एकतर ऑलिव्ह ऑइल घ्या नाहीतर मग कोकोनट ऑइल घ्या. तर या दोन्ही ऑइलपैकी तुम्ही कोणतंही घेऊ शकता, पण ट्राय करा ऑलिव्ह ऑइल घेण्याचं, कारण ऑलिव्ह ऑइल आपल्या केसांना ना अगदी खूप छान मॉइश्चराईज करतं. पण केस वाढवण्यासाठी ऑलिव्ह ऑइलने जर तुम्ही मसाज केली ना तर ऑलिव्ह ऑइल हे खूप बेस्ट टू बेस्ट आहे. त्यामुळे आपल्याला इकडे ऑलिव्ह ऑइल घ्यायचं आहे. आणि मधाचं सेवन तुम्ही वेट लॉस वगैरे करत असाल किंवा असंही करत असाल तर मध हे आपल्या शरीरासाठी भरपूर छान आहे, पण त्याचा वापर कधीतरी केसासाठी सुद्धा करा. केसाचं सौंदर्य मध हे खरंच खूप वाढवत असतं. आणि तुम्हाला ही रेमेडी नक्की ट्राय करून मला तुमचा जो अनुभव आहे तो कमेंटमध्ये शेअर करा. इंस्टाग्रामवरती तुम्ही डायरेक्टली मला मेसेज करू शकता, मी तिकडे तुम्हाला पर्सनली सुद्धा सांगू शकते. सो घरगुती आहे त्यामुळे कोणताही साईड इफेक्ट नाही आहे, नो साईड इफेक्टवाले रेमेडीज आहेत. त्यामुळे नक्की ट्राय करा, स्वतःवरती ट्राय करा, भरपूर बेटर रिझल्ट मिळेल. तर तुम्हाला हा मधाचा उपयोग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि तुम्हाला कशा रिलेटेड व्हिडिओ हवा आहे तेही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता, म्हणजे तो व्हिडिओ मी सर्वात प्रथम तुमच्यासोबत शेअर करेन. तर चला कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला इथे स्टॉप करूया आणि याचा रिझल्ट मला आय होप कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगणार आहात.